नमस्कार मित्रांनो, मी किरण पास्टे आणि आज विचार केला की काय दाखवू, तर आमच्या लग्नाचा अल्बम. तर बघूया आमच्या लग्नाचा अल्बम. तर तुम्हाला बघायला आवडेल आणि त्यावेळी मी काय व्हिडिओ वगैरे करायचो नाही, नाही तर सगळ्यांना दाखवलं असतं आणि व्हिडिओ शूटिंग पण केली असती तिथली. तर तुम्हाला दाखवू की लग्नाचं झालेलं आमचं लग्न म्हणजे 2019 मध्ये झालेलं आणि आमचं लग्न झालं आणि बरोबर 1 महिन्याने कोविड आलेला आहे ना. नाही सॉरी, नोव्हेंबरला झालं ना. नोव्हेंबरला लग्न झालं 19 मध्ये आणि 3 महिन्यांनी कोविड आलेला, म्हणजे मार्च मध्ये वगैरे काहीतरी. बरोबर, म्हणजे माझे खूप पैसे वाचले असते. आधी जर आला असतं तर माझे लग्नाचे पैसे वाचले असते. खूप खर्च झाला लग्न. चला लग्नाचा अल्बम दाखवूया. ओय काय चालू आहे? आणि हे आमचं लॉकडाऊन मधलं प्रोडक्ट. लग्नाचा अल्बम आणि या अल्बमला कमीत कमी ना 20,000 खर्च आलेला, काहीतरी करिश्मा अल्बम बोलतात याला. चला अल्बम ओपन करायला घेऊया. तर डेट जर बघितलं ना 21/11/2019, म्हणजे बरोबर 3 महिने अगोदर आहे कोविडच्या. तर हे रिसेप्शनचे फोटोशूट आहेत. काय पाहिजे? फोटोची सुरुवात झाली इथून आता. तर ही पहिले हळदीचे. तर हे आमचा देवारा, त्यानंतर हळदीच्या दिवशीचा लुक. तर ह्या अर्ध्या मावशा वगैरे आमच्या काकी. हळदीचं सगळं समारंभ चालू आहे. हळदी समारंभ. या सगळ्या बहिणी होत्या. तर या सगळ्या बहिणी, आई वडील, आजी वगैरे, आई वडील, मावशी, ही फ्रेंड होती. त्यानंतर खाली आमच्या इथे शेड वगैरे टाकलेला, तिकडे डान्स वगैरे चालू होतं. त्यानंतर मी चैन बनवलेली मला. तरी चैन बघाल तर ही चैन बनवलेली. आणि जेव्हा 3 महिन्यांनी लॉकडाऊनला जेव्हा लागला ना, तेव्हा माझ्याकडे खिशात पैसे नव्हते. म्हणजे माझं इन्कम असं आहे की जेव्हा मी कामाला जाणार, मी थेरपिस्ट असल्यामुळे जेव्हा कामाला जाणार तेव्हाच इन्कम यायचं. तर काही खिशात काहीच नव्हतं. त्यावेळी ही चैन विकावी लागली मला आणि ते इन्स्टॉलमेंट मला पे करायला लागले. ऑलरेडी माझ्याकडे कमीत कमी ना 30-35 हजारचे इन्स्टॉलमेंट चालू होते. म्हणजे लॉकडाऊन मध्ये मी सगळं यावरती चालवलं पूर्ण. म्हणजे एक 1.5 वर्ष तरी, म्हणजे एक पण हप्ता असा बाउन्स नाही केलेला आहे. कोणी आपल्या घरी यायला किंवा भांडायसाठी वगैरे बँकेतले ते आवडत नाही. म्हणजे अजून पण रेकॉर्ड आहे की असा हप्ता बाउन्स नाही कुठल्या बँकेचा. नंतर याच्या पुढचं प्रणालीचं आहे तिच्या हळदीचं. तिच्या म्हणजे आमच्याच हळदीचं, तिच्या इकडचे फोटो, हे तिचे फोटो. तिचा भाऊ मानलेला. नंतर हे नाचताना. त्यानंतर तिचे सगळे फॅमिली, प्रणालीचे मित्रमैत्रिणी वगैरे, या फॅमिली. त्यातली ही रडते वाटतं. तोड बघ हिचा कसा झालाय. त्यानंतर हे हळदीचं झालं आणि इथून पुढे लग्नाचं आहे. लग्नाचं फोटोशूट आहे.
लग्नामधलं ही ड्रेसिंग होती, म्हणजे जेव्हा लग्न लागतं तेव्हाच ना. ओके. नंतर हे काहीतरी विधी वगैरे चालू होत्या, ते माहित नाही मला. नंतर तिचे आई वडील प्रणालीचे. नंतर हा शालू घेतलं तिला लग्नामध्ये. माझ्या नवऱ्याने चॉईस केलेला पहिलाच पीस होता आणि तोच घेतला. त्यानंतर मावशा, काक्या आणि काहीतरी विधी चालू आहेत. ही आमची आई. त्यानंतर लग्न लागतानाच्या सगळ्या प्रोसिजर, विधी. तिचे 2 भाऊ, हे 2 भाऊ. आणि इकडे बघितलं तर आता हे चालू आहे. चपात्या बनवणं आता चालू आहे. आणि पुढच्या पेजवरती माझ्या शाळेतले सर, म्हणजे एकूण एक सर आलेले, मॅडम आलेले, तर सरांना दाखवतो. आणि मित्रमंडळी पण आहे त्यामध्ये. तर हे बघितलं ना आमच्या शाळेतले सर सगळे, म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतचे आमचे सर, त्यांनी ज्यांच्याकडे शिकलो वगैरे मी. त्यानंतर हे माझे मित्रमंडळी. त्यानंतर हा भाऊ जो आपला गॉडफादर, लहानपणापासून कधी मी लपडे वगैरे केले ना की माझ्या लपड्यामध्ये यायचा, काही प्रॉब्लेम वगैरे झाला की तेव्हापासूनचा. मावशा बघा किती आहेत आमच्या, मावशा आणि बहिणी. काय बोलले की एक नारळ गाडीवर उतरून काढायचंय, का ते संजीवनी घेऊन हनुमान त्याचं स्टिकर लावून गाडीची पूजा करायची असं सांगितलं. ते करायचं आपल्याला. लगेच सॅटर्डेला करू. सॅटर्डेला कसं हनुमानाचा वार पण आहे ना. तर आपली जी गाडी चोरीला गेलेली बघा, तर आमचे ज्योतिष ज्यांना थोडंफार आपल्या व्यवस्थित व्हायला लागलं, त्यांना कन्फर्म केलं की गाडी विकू की नको विकू. तर त्यांनी सांगितलं की विकू नको, कारण ती दुसऱ्यासाठी अनलकी आहे, तुझ्यासाठी लकी आहे ती. कारण ती
दुसरा त्यावरती मेलाय, तुला काहीच नाही झालेलं आहे, त्यामुळे तुझ्यासाठी ती लकी आहे गाडी. त्यामुळे ती विकू नको, तिची पूजा कर आणि अजून प्रगती होईल त्यावरती. चला मग विचार केला गाडी विकायची नाही आहे. नंतर मित्र आमचे यांनी वेगळा फोटो काढलाय खास. त्यानंतर हे जे आहेत ना आसवानी सर, ते यांची मुलगी आहे ना साऊथ मधली सुपरस्टार आहे. म्हणजे जो तुम्ही अजय देवगणचा मूवी होता बघा, सन ऑफ सरदार, तो एक साऊथ इंडियन मूवीचा रिमेक होता आणि त्याच्यात जो ओरिजिनल मूवी आहे जो SS राजमौलीचा आहे, त्यामध्ये यांची मुलगी आहे. म्हणजे तिथली ती स्टार आहे आणि हे वडाळ्याला राहतात आणि खूप दिवस त्यांचा कॉन्टॅक्ट नाही आता, तर एकदा कॉल करून बघू त्यांना काय करतात ते. त्यानंतर हे माझे सर, जिथे मी क्लासला जायचो, म्हणजे पहिली नाही लहान शिशूपासून ते 10वी पर्यंत क्लासला होतो यांच्या, दत्ता मास्तर सर. आणि चुनाभट्टीतलं एकदम नामवंत व्यक्ती, ज्यांनी माझ्या वडिलांना पण शिकवलेलं. म्हणजे वडील पण त्यांच्याकडे शिकलेले, काका त्यांच्याकडे शिकलेले, त्यानंतर आमची पिढी म्हणजे मी, माझी बहीण वगैरे पण त्यांच्याकडे शिकलेली आहे क्लास. हे आता खूप एज झालेलं आहे, म्हणजे असं पूर्ण 10वी पर्यंत त्यांच्याकडे शिकलेलो आहे मी. आणि आता ते क्लास घेतात काय माहित नाही, अजून पण घेतात क्लास. हा, ही प्रणालीची आजी. त्यानंतर मित्रमंडळी आमचे. त्यानंतर सख्खी मावशी, तिचे मिस्टर. अरे मावशी नाहीच आहे याच्यामध्ये, मिस्टरच आहेत. आणि ही मावशीची मुलगी, तिचे हस्बंड. आणि या कोण आहेत, त्या प्रणालीच्या मैत्रिणी आहेत. त्यानंतर या फोटोमध्ये ती झोपलेली आहे, झोप जास्त आली तिला. आणि ही बघत बसले. तू कुठे याच्यामध्ये, तू कुठे आहे, दिसतेस तू? हा कोण आहे, कोण आहे? त्यानंतर हा लुक बघा, आज मी पहिल्यांदा फोटो बघतोय. एकदम असा लुक भारी दिसतोय त्यामध्ये. अशी शेरवानी घेतलेली लग्नामध्ये. हा, ती नंतर लग्नामध्ये एकदाच घातली, परत युजच नाही केली तिला. चल घे. अरे घ्यायचं ना तिथं. मित्रांनीच डबल टिबल फोटो काढलेत, 5-6 फोटो तरी भेटले मला आतापर्यंत. त्यानंतर आपल्या चुनाभट्टीतले माजी नगरसेवक विजय तांडेल. आणि त्यानंतर जेवताना वगैरे. त्यानंतर लग्नाचा असा सीन झाला ना, काहीतरी 700 किती लोक होती, 900 लोक लग्नाला आलेली. आणि जेवण कमी पडलं म्हणून अजून 100 लोकांचं जेवण सांगितलं. आणि ते जेवण गेलंच नाही, म्हणजे त्या आधीच जेवणामध्येच कव्हर झालं. त्यांना वाटलं की अजून लागेल, तर 100 लोकांचं जे एक्स्ट्रा जेवण सांगितलं ते सगळं वाया गेलं. म्हणजे आणि आमच्या लक्षात पण नाही की परत घ्यायचं, दुसऱ्या दिवशी पूजेला यूज झाला असतं ते. म्हणजे गुलाबजाम एवढं होतं ना, टेस्ट लय भारी ती गुलाबजामची, पण आम्हाला त्यावेळी खायचा संबंधच नाही झाला की परत घेऊ वगैरे किंवा काय, सगळं वाया गेलं. म्हणजे आणि अल्बम संपला आणि एंडिंगला पण आहे फोटो. हा एंड पेज. तर
तर बघू आता किती वर्ष हा अल्बम टिकतोय. किती वर्षाची गॅरंटी दिली आपल्याला? मग तर किती वर्ष टिकेल? तरी हा 10-12 वर्ष अजून बघू आता. फक्त 10-12 वर्ष? 10-12 काही जास्त टिकेल, पण एक सांगते. ओके, तर बघू अजून 10-12 वर्ष. कारण आधीचे फोटो एकदम असा काळा चिकट जरी झाला तरी असा फोटो दिसायचे, म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वीचे. आणि अजून एक गोष्ट दाखवायची मला, तुम्हाला जवळच म्हटलं दाखवूया. तर एक फोटो, पहिल्यांदा फोटो काढायचो ना, त्याला पावडर लावून द्यायचा, म्हणजे एकमेकांना चिटकू नये म्हणून. असं काय फोटोला पण पावडर लावतो. तर हे बघा, हे फोटो शोधून काढलेत. ऍक्च्युली आम्ही SRK मध्ये जायचो, पण सर्वात पहिला जो फोटो काढला होता ना त्याचं हे म्हणजे वरचं आहे हे कव्हर. आणि तेव्हा ते फोटो आम्हाला काढायला पण परवडायचे नाही, कितीतरी 80 का 90 रुपये एक कॉपी असायची. आणि माझं एक असायचं, एका स्टाईलचे 2-2 फोटो काढायचो, म्हणजे वेगवेगळ्या स्टाईलचे. आणि हा बघा, हा पहिला फोटो, पहिला एक फोटो. दुसरा फोटो काढलेला आम्ही, किरणने मला साडी घेतलेली तेव्हा 700 रुपयाला, आणि हा शर्ट मी त्याला घेऊन आलेली. बघायला पावडर अजून दिसते. आणि हा बघा, हा आमचा सर्वात पहिला फोटो. आता इथे बाजूने खराब पण होत आलाय. आणि अजून पण किरणच्या पाकिटात हा असतो. आणि तू कुठं आहेच जबरदस्ती मला नाही, झूठ बोल रहा है. फोटो जबरदस्ती तरी काढून देते. हा ठेव, हे कोवडी एवढीचा करून नाही, ओपन केलं की त्याला दिसेल हे लग्न झालंय म्हणून. हे खोटं बोलतोय हा साप, की ना अजिबात खोटं बोलू नको. ह्याला सवय होती, आणि जेव्हा पहिल्यांदा प्रपोज केला ना, ह्यांनी माझ्याकडून एवढा माझा पासपोर्ट साईज फोटो काढून घेतलेला, मागितलेला, आणि पाकिटात ठेवायचा. खोटं का बोलतोस? तूच ठेवतोस पाकिटात फोटो आमचे, मग काढून टाकू का? खोटं बोलल्यावर लय राग येतो, स्वतः ठेवायचा. आणि आमचा सर्वात पहिला कुत्रा शेरू, बिचारा घेतला नाही, 1 महिन्यानेच गेला. जर्मन शेपर्ड जातीचा कुत्रा होता. 18,000चा मी त्यावेळी घेतलेला, म्हणजे 7 वर्ष झाली, 7-8. आपल्याला जेवढी झाली ना त्याचा 1 वर्ष कमी कर, 9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली त्याला. म्हणजे तेव्हा मी घेतला ना, तर मला माहित नव्हतं की खायला काय द्यायचं. आणि मी विचारलं, थांबा, आणि मी विचारलं पण नव्हतं. तर मी रोज त्यावेळी जिमला वगैरे जायचो मी, आणि तर ते जे अंड्याचं बलक असायचं तर मी त्याला खायला द्यायचो. आणि त्या कुत्र्याला रोज त्याला खाऊन नाही ना गॅस्ट्रो झाला. आणि मला समजलंच नाही नक्की हे त्याला द्यायचं नाही, आणि त्यामुळे कुत्रा ऑफ झाला. जे हॉस्पिटलला खर्च वगैरे तरी केला मी, मला माहित नव्हतं की हे द्यायचंय म्हणून. त्यामध्ये तो कुत्रा ऑफ झाला, ते बलक देऊन. आणि त्याचा सफेद मी खायचो, पिवळा त्याला द्यायचो. ही चुकी झाली, मला माहितच नव्हतं एक खायला द्यायचं असतं म्हणून. म्हणजे पेडिग्री पण होतं, आणि ते पण वेगळं द्यायचो त्याच्यावरती. आणि त्याचा ह्याचा बर्थडे एकाच दिवशी असतो, 4 जून. आणि त्यानंतर जेव्हा मी जिमला जायचो, प्रॉपर एकदम अशी बॉडी बनवली, तेव्हाचा फोटो. एकदम असा हँडसम दिसायचो त्यावेळी. कसं वाटायचं? काय नाही, शायनर आहे. तर आता लवकरच जिमला पण जाऊ, आणि फायदेशी परत बनवू. काय नाही, 10 दिवसांनी परत चांगलं खाणार, पोट सुटणार. आणि हे बघा, आणि हे मी नाही, हा स्वतःहूनच ठेवतो फोटो, हा खोटा बोलतोय. तर अल्बमची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि 2019 मध्ये तुम्हाला पुन्हा घेऊन गेलो, त्यावेळी जर खरंच व्हिडिओ करत असतो तर आज व्हिडिओ ती तुम्हाला युट्यूबवर बघायला भेटली असती. पण आज फोटोवरच मानून घ्या की. आणि खूप लोकांना आमंत्रण पण दिलं असतं. आता 900 जागी कमीत कमी आपली 4.5 लाखाची फॅमिली आहे, तेवढी लोक आली असती लग्नाला. चला, कोणतरी आलंय. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, कमेंट पण करा. चला, बाय.